नमस्कार. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला राशीनुसार काय उपाय करता येईल किंवा तोडगे काय आहेत ते आपल्याला ह्या व्हिडिओमधून बघायचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मेष राशीचा स्वामी मंगळ असून मंगळाची शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जाते. या राशीच्या लोकांनी शिवलिंगाला कच्चे दूध व दही अर्पण करावे. तसेच भोलेनाथाला धोत्राचं फूल अर्पण करावे. कापूर जाळून देवाची आरती करावी. त्यानंतर वृषभ राशीच्या लोकांनी कोणत्याही शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाला उसाच्या रसाने स्नान करावे. त्यानंतर शिवलिंगावर मोगऱ्याचं अत्तर अर्पण करावे. शेवटी देवाला मिठाई अर्पण करून आरती करावी. त्यानंतरची रास म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनी स्फटिकापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर उत्तम. स्फटिकाचे शिवलिंग उपलब्ध नसेल तर इतर कोणत्याही शिवलिंगाची पूजा करता येते. मिथुन राशीच्या लोकांनी शिवलिंगावर लाल गुलाब, कुंकू, चंदन, अत्तर इत्यादींचा अभिषेक करावा. गोडाचा नैवेद्य दाखवून आरती करावी. त्यानंतरची रास म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांनी भगवान शिवाला अष्टगंध आणि चंदनाचा अभिषेक करावा. पिठाची भाकरी अर्पण करावी. शिवलिंगाची पूजा करावी. दररोज शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे आणि जलही अर्पण करावे. त्यानंतरची रास म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनी फळाच्या रसात आणि पाण्यात साखर विरघळून शिवलिंगाचा अभिषेक करावा. तसेच भगवान शंकराला फुले आणि मिठाई अर्पण करावी. फुलांसोबत बेलपत्राची पानेही अर्पण करावी. त्यानंतर कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनी महादेवाला बोर, धोत्रा, भांग आणि दतिकाची फुले अर्पण करावी. तसेच बेलपत्रावर नैवेद्य ठेवून तो आपल्याला अर्पण करायचा आहे. शेवटी कापूर मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करावा. भगवान शंकराची पूजा केल्यानंतर अर्धप्रदक्षिणा करावी. असे केल्याने लवकरच शुभ फळ मिळते. तूळ राशीच्या लोकांनी पाण्यात विविध प्रकारचे फुले टाकून त्या पाण्याने भगवान शिवाला अभिषेक करावा. यानंतर भोलेनाथाला बेलपत्र, मोगरा, गुलाब, तांदूळ, चंदन इत्यादी अर्पण करावे. शेवटी आरती करावी. त्यानंतरची रास म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. मध आणि तुपाने स्नान घालावे. हे झाल्यानंतर पाण्याने स्नान करून पूजा करावी, आरती करावी. लाल रंगाची फुले अर्पण करावी. पूजेनंतर मसूर डाळ दान द्यावे. त्यानंतरची रास म्हणजे धनुरास. धनुराशीच्या लोकांनी शिवलिंगाला तांदळाची सजावट करावी. प्रथम भात शिजवावा. त्यानंतर शिजवलेला भात थंड करून शिवलिंगाची सजावट करावी. सुकामेवा अर्पण करावा. बेलपत्राची पाने, गुलाब इत्यादी अर्पण करून आरती करावी. मकर राशीच्या लोकांनी शिवलिंगाला गव्हाने झाकून त्याची विधिवत पूजा करावी. पूजा आरती संपल्यानंतर गरजू लोकांना गहू दान करा. या उपायाने तुमच्या सर्व समस्या दूर होऊ लागतील. त्यानंतरची रास म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांनी पुढील एक उपाय करायचा आहे. पांढरे आणि काळे तीळ एकत्र करून एखाद्या निर्जन ठिकाणी असलेल्या शिवलिंगावर अर्पण करावे. पाण्यात तीळ घालून शिवलिंगावर व्यवस्थित स्नान घालावे. त्यानंतर काळे व पांढरे तीळ अर्पण करून पूजानंतर आरती करावी. त्यानंतरची रास म्हणजे मीन रास. मीन राशीच्या लोकांनी रात्री पिंपळाच्या झाडाखाली बसून शिवलिंगाची पूजा करावी. यावेळी 35 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. बेलपत्राची पाने अर्पण करावी आणि आरती करावी. शिवलिंगावर हरभरा डाळ अर्पण करा आणि पूजेनंतर दानही तुम्ही हरभरा डाळही करू शकतात. हे झाले 12 राशीनुसार त्यांचे उपाय. त्यानंतर हे उपाय सोडल्यास बाकीचे सर्व उपाय सर्व राशीच्या लोक हे करू शकतात. ते पुढील प्रमाणे आहे. तर ते म्हणजे बेलाच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्याने सुंदर आणि सभ्य पत्नी मिळते. त्यानंतर म्हणजे शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्यास सर्व सुख आणि संपत्तीची प्राप्ती होते. धोत्राच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्यास
योग्य पुत्र प्राप्त होतो, ज्यामुळे कुटुंबाला वैभव प्राप्त होते. बेलपत्राच्या 11 पानांवर चंदनाने ओम नमः शिवाय किंवा श्रीराम लिहा. यानंतर या पानाची माळ करून शिवलिंगाला तुम्ही अर्पण करू शकतात. त्यानंतर म्हणजे तुमच्या घरात काही समस्या असल्यास रोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे आणि गुगळ धूप करावे. तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असेल तर श्रावणात दररोज शिवलिंगाला केशरयुक्त दूध अर्पण करावे. यामुळे तुमचे लग्न लवकर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजे सावनमध्ये कोणत्याही नदी किंवा तलावावर जा आणि माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. जोपर्यंत तुम्ही हे काम करत आहात तोपर्यंत मनात भगवान शिवाचे ध्यान करत राहा. पैसे मिळवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. श्रावणमध्ये गरिबांना अन्नदान करा. यामुळे तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल. श्रावण महिन्यामध्ये दररोज 21 बेलांच्या पानावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहायचा आहे आणि शिवलिंगाला अर्पण करायचं आहे. यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. श्रावण महिन्यात रोज नंदीला हिरवा चारा खायला द्या. यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल आणि मन प्रसन्न होईल. त्यानंतर पहाटे लवकर उठून स्नान वगैरे करून जवळच्या शिवमंदिरात जाऊन शंकराला पाण्याने अभिषेक करून काळे तीळ अर्पण करावे. त्यानंतर काही वेळ मंदिरात बसून मनातल्या मनात ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करावा. यामुळे मनाला शांती मिळेल. त्यानंतर जल अर्पण करताना शिवलिंगाला तळहाताने घासावे. या उपायाने कोणाचेही नशीब बदलू शकते. पाण्यात केसर मिसळून हे पाणी शिवलिंगाला अर्पण करावे. ह्या उपायाने विवाह आणि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यास सुरुवात होईल. शिवरात्रीला बेलपत्राच्या झाडाखाली उभे राहून खीर आणि तुपाचे दान करणाऱ्यांना महालक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो. असे लोक आयुष्यभर सुखसोयीचा आनंद घेतात. नियमितपणे फुलांची माळ करून शिवलिंगाला अर्पण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तीक्ष्ण बुद्धीसाठी साखर मिसळलेले दूध भगवान शंकराला तुम्ही अर्पण करावे. शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीने शुद्ध गाईच्या तुपाने भगवान शंकराला अभिषेक केल्यास त्याची दुर्बलता दूर होण्यास सुरुवात होईल. शिवाला गंगाजल अर्पण केल्याने भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतो. शिवलिंगाला उसाचा रस अर्पण केल्यास सर्व सुख प्राप्त आपल्याला होत असते. आंबाडीच्या फुलांनी शिवलिंगाची पूजा केल्याने मनुष्य भगवान विष्णूंना प्रिय होतो. जुहीच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केली तर घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. पूजा केल्यानंतर भगवान शंकर एक योग्य पुत्र देतात, ज्यामुळे कुटुंबाला वैभव प्राप्त होते. बेलांच्या फुलांची पूजा केल्याने सुंदर आणि सभ्य पत्नी मिळते. लाल आणि पांढऱ्या रंगाच्या फुलांनी शिवांची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होते. हरशृंगार फुलांनी शिवाची पूजा केल्याने सुख आणि संपत्ती वाढते. रोगांमुळे होणारे त्रास संपत नसतील तर पाण्यात दूध आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे. हा उपाय रोज करावा. महाशिवरात्रीला गरजू व्यक्तीला धान्य आणि पैसे दान करा. शास्त्रात सांगितले आहे की गरिबांना दान केल्याने सर्व जुन्या पापांचा प्रभाव नाहीसा होऊन मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होत असते. तुम्हाला जर लवकर यश मिळवायचे असेल तर एक छोटंसं पारद शिवलिंग आपल्याला घरी आणायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. हे पारद शिवलिंग अतिशय चमत्कारी आहे. शिवमंदिरात जाणे जर शक्य नसेल तर घरच्या घरी पार्थिव शिवलिंग करून पाणी अर्पण करावे आणि पूजा करावी. नंतर शिवलिंगाचे विसर्जन करावे. असे केल्यास शीघ्र महादेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. असे हे उपाय आहे जे आपल्याला शिवपुराणात सांगितलेले आहे. तर हे आपल्याला राशीनुसार काही उपाय आहे ते आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे आहे. आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.